सारख्या मुलींचं कोणी ऐकत नाही, ती म्हणाली. पण आज मी तुला सगळं सांगितलं कारण तू ऐकत होतीस. खूप दिवसांनी मन हलकं झालं ताई. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. आजूबाजूला लोक आमच्याकडे पाहत होते. त्यांना आमचे बोलणे न ऐकून पण त्यांना जाणवत होतं की आज त्या मुलीला कोणीतरी आपलं असे मानणारी एक ताई, मैत्रीण भेटली होती. ती उतरली आणि मनात घर करून गेली. ट्रेन आता दादर स्टेशनच्या दिशेने येत होती. गर्दी थोडी वाढली होती, पण माझं लक्ष कुठेच नव्हतं, फक्त राधाकडे. त्या छोट्याशा वयात एवढं प्रौढपण, एवढं समजून घेतलेलं आयुष्य, हे सगळं मला आतून हलवलं होतं. तुला शाळा खूप मिस करते का ग? मी विचारलं. ती हसली, एक असहाय्य हसू. हो ग ताई, खूप. माझं आठवतं, विषय गणित होता. पाटीवर आकडे काढायला खूप मजा यायची. बाई काही विचारायच्या आधीच मी उत्तर सांगायचे. पण आता ती पाटी आठवणीतच उरली. मी माझ्या पर्समध्ये हात घालून एक छोटी डायरी आणि पेन काढलं. हे घे, यात रोज जे काही तुझ्या मनात येईल ते लिहित जा, जमेल तसंच. कधीतरी त्यातूनच तुझं दुकानही उभं राहील. शब्द ही पैसा असतो राधा आत्म्याचा. तिने डायरी उचलली, ती स्पर्श करत करत डोळ्यात पाहिलं. खरंच दिसतेस माझ्यासाठी. खरंच देतेस माझ्यासाठी? हो, अगदी तुझ्यासाठी. तुझ्या शब्दांनी आज माझ्या मनाचा खूप मोठा भाग व्यापलाय. ती हळूहळू उठली. ट्रेन आता परळ स्टेशनला थांबणार होती. माझं स्टेशन आलं, ती म्हणाली, ट्रे हातात घेत. मग थोडंसं थांबून म्हणाली, ताई तुला भेटून खूप बरं वाटलं. आज पहिल्यांदाच वाटलं की मीही कोणाच्या तरी मनात घर करू शकते. मी काहीच बोलू शकले नाही. गळ्यात माझ्या गाठ आली होती. ती ट्रेनमधून उतरली, गर्दीत हरवली, पण तिच्या पावलांचा आवाज अजूनही मनात घुमत राहिला. शेवट तिच्या शब्दांनी मला दिलेली नवी दिशा. त्या दिवशी घरी पोचले तरी मन काही शांत नव्हतं. राधा